नमस्कार. सहारा समाचार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच अंजनगाव नगर परिषद रणसंग्राम 2025 निवडणुका रंगात आलेल्या आहेत आणि बघतो की अंजनगाव नगर परिषद मध्ये अनेक उच्च शिक्षित उमेदवार या निवडणुकी रिंगणात समोर जातात. भारतीय जनता पार्टीकडून अविनाश गायगुले तर उबाटा शिवसेने गटाकडून यश लवटे हे सुद्धा एक इंजिनियर आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत शिंदे गटातील जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे स्पृहा डॉक्टर स्पृहा अतुल डकरे ह्या शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि उच्च शिक्षित आहेत. आणि आपण बघतो की अंजनगाव नगरपालिकामध्ये सर्व शिक्षित उमेदवार यावेळेस निवडणूक रिंगणात उभे आहेत. आपल्यासोबत आता सहारा समाजाच्या मुलाखतमध्ये डॉक्टर स्पृहा अतुल डकरे ह्या वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असताना सुद्धा आता राजकीय क्षेत्रात ते प्रवेश करतात. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे. मॅडम, सहारा समाचार मध्ये आपण मुलाखत देता त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आता आपण उच्च शिक्षित आहे आणि उच्च शिक्षण घेतल्यावर वैद्यकीय क्षेत्रात आपण सदा अग्रेसर आहे. मात्र आता नेमकं राजकारणामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय? राजकारणामध्ये प्रवेश करणं म्हणजे माझं असं काही ध्येय नव्हतं, पण मला समाजाकडून खूप लोक आले की मॅडम तुम्ही उमेदवार आहात, छान उमेदवार आहात आणि आम्हाला उच्च शिक्षित पाहिजे आहे, तर तुम्ही या म्हणजे या क्षेत्रात या तुम्ही. म्हणजे आमचं जनतांचं आग्रहाखातर आणि त्यांच्या प्रेमाखातर मी इथे आलेली आहे. मॅडम, आता आपण या निवडणुकीला समोर जात आहे. कदाचित जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आणि आपण निवडून गेले, तर आपल्या डोक्यात काय कल्पना असतील आणि शहराचा विकास कशा पद्धतीने आपण करतो? जर मी नगराध्यक्ष पदावर निवडून आली तर डोक्यात खूप सारं कल्पना आहे. म्हणजे मला अंजनगाव सुरजीला आधुनिकतेकडे वळवायचं आहे. तर जसं प्रत्येक नगरपालिकेचे जे गार्डन्स आहेत, पार्क आहे, त्याचं रूपांतर करू आपण. ओपन स्पेस जे गार्डन आहे त्याला आपण ओपन जिम म्हणून हे करू. आणि भुयारी गटारी मार्ग, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम, पूर्ण शहरातील अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमला प्राधान्य देईल मी. आणि जे आपले बस स्टँड आहे त्याला आगारात रूपांतर करण्याचा प्रयत्न राहील माझं. आणि जे जे मुलं आहेत, जे गरजू मुलं आहेत, त्यांच्यासाठी अभ्यासिका तयार करायचं, म्हणजे चांगलं अभ्यासिका तयार करायचं माझं. स्पर्धा परीक्षेसाठी जे तयारी करत आहेत तर त्यांना बिलकुल आपण नवीन सुविधायुक्त, आधुनिकतेयुक्त हे अभ्यासिका बनवून देऊ. आणि भरपूर आहेत असे रस्ते स्वच्छ आणि काटेकोरपणे हे जे आपले प्लास्टिकचं जे आहे, प्लास्टिक जे पॉलिथिन आहे त्याचं निर्मूलन करायचं प्रयत्न. म्हणजे भरपूर असे डोक्यात आहे कल्पना की जे करायचं आहे. सौंदर्यीकरण, स्वच्छता, रस्ते, पाणी, लाईट्स, PR कार्डचा मुद्दा आहे इथे अंजनगावात. भरपूर ठिकाणी लेआउट्स न झाल्यामुळे PR कार्डचा मुद्दा आहे. तर असे बरेचसे कामं आहेत आणि मला वाटते हे 5 वर्षात मी त्या कामात अग्रेसर राहील. म्हणजे तुम्ही आता नगर विकास मंत्रालयामध्ये तुमचे शिंदे गटाचे शिंदे साहेब हे मंत्री आहेत आणि जर कदाचित तुम्ही इथे निवडून गेले तर शिंदे साहेबांकडून तुम्हाला भरपूर निधी मिळू शकते असे. हो, बरोबर आहे ना. निधी तर मिळेलच ना, कारण शिंदे साहेबांचं प्रतिनिधित्व मी करणार आहे, त्यांना रिप्रेझेंट करणार आहे. आणि नगर विकास खातं शिंदे साहेबांकडे आहे, तर भरपूर निधी मी आणेल आणि भरपूर अंजनगावचा विकास करेल. आम्ही म्हणजे बोलणार नाही पण काम करून दाखवणार. मॅडम, राज्यामध्ये आता नुकतीच लाडकी बहीण योजना लागू केली होती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणजे सर्व बहुसंख्याक महिलांनी आणि लाडकी बहीण योजनेतील त्यांनी भावांना मदत केली आणि आता त्यामध्ये सत्तेमध्ये येऊन बसले. आता एकनाथजी शिंदे त्यांनी मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण योजना चालू केली होती, त्याबद्दल आपण काय सांगणार आहे? लाडकी बहीण योजना ज्यावेळेस एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुरू झालेली आहे आणि ते सुरूच राहणार आहे. आणि मला वाटते काही वाढीवही देतील ते 1-2 वर्षात, त्याच्यात वाढही करतील. आणि मी हेच सांगू इच्छिते की लाडकी बहीण योजने हे सुरूच राहणार आहे. तरी लाडक्या बहिणींनी मला जास्तीत जास्त वोट द्या. सोबत जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे सौ स्पृहा अतुल डकरे आणि त्यांचे पती डॉक्टर अतुल डकरे हे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत.
आणि सर्व तऱ्हेने परिपूर्ण असताना सुद्धा आता राजकारणामध्ये प्रवेश करतात. आणि डॉक्टर अतुल डकरे हे सामाजिक कामात अनेक यामध्ये ते म्हणजे समाविष्ट झालेले आहेत. कुठलेही कार्यक्रम असो त्यामध्ये ते राहतात आणि जनतेशी संवाद आणि जनतेमध्ये मिसळून राहणारे व्यक्तिमत्व. आता नेमकं त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळाली आणि याआधी ते भारतीय जनता पार्टीचे सेलचे मला वाटते पदाधिकारी होते. काय दादा काय सांगाल डॉक्टर साहेब, आपण यामध्ये आता आपण मॅडम उभी आहे आणि निवडणुकी रिंगणाला समोर जात आहे आणि आपण शिंदे गटाकडून तिकीट घेतली आहे, काय सांगाल याला? नाही, शिंदे गटाकडून तिकीट घेण्याचा एकच उद्देश होतं की शिंदे गट असा आहे तो सर्वांना संधी देतो आणि त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही पूर्ण समाजाचा विचार घेतला. आम्ही आमच्या मित्रमंडळींचा विचार घेतला, सगळ्यांना अगोदर विचारणा केली की कसं करायचं. त्यांनी म्हटलं की बा मी जर देत ना शिंदेसेना तुम्हाला एवढा चांगला पक्ष तिकीट देत आहे तुम्ही घ्या, आणि आम्ही प्रवेश केला. कदाचित आपल्याला शिंदे गटाचा फायदा असं होईल किंवा जर कदाचित आपण निवडून गेले तर नगर विकास मंत्री असल्या कारणाने जास्तीत जास्त निधी आपल्या अंजनगाव शहराला मिळेल. हो, तोही एक भाग आहे आणि त्यामुळे पण तो सुद्धा एक विचार होता की आपण शहराचा विकास जास्त करू शकू आणि त्यामुळे तो एक मुद्दा होताच पक्ष प्रवेश करण्यासाठी. आता आपल्याला ध्येय काय राहणार निवडून आले कदाचित तर आपलं विकासाचं काही व्हिजन वगैरे आपल्या पाठीमागे? आता मॅडम तुमच्यासोबत सगळं सांगितलं आपण खाण्याला खाना लावून सोबत राहणार. आम्ही मॅडमच्या पूर्ण मॅडमचं सहकार्य करू आणि आमचे सगळे सहकारी आहेत, सगळे मिळून अंजनगावचा विकास करू. आम्ही एक अशी नाजीर हे करू, एक असं उदाहरण पेश करू की कोणीतरी एक नगराध्यक्ष होऊन गेला होता अंजनगावचा, लोक येणाऱ्या पिढीला हे सांगतील असं एक उदाहरण आम्हाला करायचं आहे. आम्हाला पैशाचं अट्रॅक्शन अजिबात नाही आहे. आम्ही तिथे नगरपालिकेत पैसे किंवा ह्या उद्देश आमचा नव्हता. देवाच्या कृपेने आमच्याकडे एकच मुलगा आहे, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. फक्त जनतेची सेवा करणे आणि एक दाखवून देणे उदाहरण की नगराध्यक्ष कसा असावा असं त्या उद्देशाने आणि लोकांची सेवा करण्यासाठीच आम्ही तिथे जात आहे. तरी मी जनतेला विनंती करेल की मॅडमना एकदा तरी संधी द्या. हे होते आपल्यासोबत वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर दाम्पत्य, डॉक्टर स्पृहा अतुल डकरे आणि डॉक्टर अतुल डकरे. हे उच्च शिक्षित असून वैद्यकीय क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत आणि भरपूर आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर पैसा आहे, तरी सुद्धा कुठंतरी पैशाला न जुमानता त्यामागे त्यांचं एकच कारण होतं राजकारणामध्ये येण्याचा, कुठंतरी आपण जनतेची सेवा व्हावी. आणि उच्च शिक्षित असल्या कारणाने आपण बघतो की अनेक शहराचा विकास खुंटलेला आहे आणि लोक म्हणजे अशिक्षित उमेदवाराला निवडून देतात, परंतु उच्च शिक्षित उमेदवार जर नगर परिषद मध्ये निवडून आला तर नगर परिषदचा कसा विकास करू शकतो आणि तो दाखवण्यासाठी त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि अनेक सामाजिक क्षेत्रातील आणि समाजातील लोकांनी त्यांना उमेदवारासाठी उभं राहण्यासाठी तगादा लावलेला. त्यामुळं आता ते शिंदे गटामध्ये डॉक्टर स्पृहा अतुल डकरे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतात आणि त्यांचं विजन सुद्धा ऐकलं आपण की कुठंतरी शहराचा विकास व्हावा. त्यासाठी त्यांचा उद्देश आहे की जनतेची सेवा करावी. सर्व गोष्टींना परिपूर्ण असल्यावर आता जनतेमध्ये जायचं आणि जनतेची सेवा करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.